शहराचा विकास झाला पाहिजे ही सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे, पण त्यासाठी राजकीय नेतृत्वाची इच्छा देखील तितकीच दृढ असावी लागते। त्याशिवाय स्थानिक पातळीवरील पालिकेचे अधिकारी देखील इतकी इच्छाशक्ती आणि आपले शहर म्हणून विकासाला प्राधान्य देण्याची ओढ असावी लागते। शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी कोण किती प्रयत्न करतोय हे माहित नाही, पण पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचे प्रयत्न नक्कीच सकारात्मक होत असल्याचे दिसून येत आहे। बुधवारी सोलापूर शहरातील संस्था, संघटना आणि नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत शहराच्या विकासासाठी CSR फंडातून मदत करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले। इतकेच नव्हे तर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात तशी बैठक घेऊन दानशूर कंपन्यांना शहराच्या विविध भागात कशा पद्धतीने विकास अपेक्षित आहे, त्यासाठी किती निधीची गरज आहे यासाठी पालिकेच्या विविध विभागाकडून मागवून तसा प्रस्ताव सादर केला। बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालिका आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत, कंपनीज आहेत, बँकांचे पण प्रतिनिधी होते, या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आपल्या वेगवेगळ्या CSRच्या माध्यमातून, कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था, विशेषतः पर्यावरण असेल, सफाईचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, या संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम करण्यासुद्धा इच्छुक असतात। त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडं काम करता येईल आणि त्यासाठी आम्ही एक सेपरेट CSR सेलसुद्धा उभा केलेला आहे। याच्यामध्ये आमचे ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या हातभार आम्हाला मदत करू शकतात। त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठलीही सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात किंवा सेवेच्या स्वरूपात आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू, त्यांना म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे। तर सर्व नागरिकांना, सामाजिक संस्थांना आव्हान आहे की CSR स्वरूपात कुठली सेवा, मदत लागल्यास म्हणजे आमचं जे CSR आम्ही तुमचं एस्टॅब्लिश केलेलं आहे तर आमच्याकडे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर किंवा आम्हाला भेटून नक्कीच तुमचा कुठला प्रस्ताव असेल तर आम्हाला मदत करा। धन्यवाद।